नमस्कार. आज आपण मस्त खमंग आणि खुसखुशीत दुधी भोपळ्याचे पराठे कसे बनवणार आहोत ते पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा हा दुधी भोपळ्याचे मी सालं काढून घेणार आहेत. आता ह्याची दोन्ही बाजूचे देठं असे काढून घ्यायचे आणि हा मोठ्या किसणीने असं किसून घेणार आहे. आता ह्याला पहा, हे असं किसून घेतलेलं आहे मी सर्व दुधी भोपळा. आता मिक्सरमध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी मेथी घातलेली आहे. हे सर्व मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे. इकडं किसलेला दुधी भोपळा मी हा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. त्यावर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. त्यासोबत मी मिक्सरमध्ये जे वाटून घेतलेला होता मसाला तो घातलेला आहे. त्यावर 1 चमचा जिरं, लाल तिखट, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं आमचूर पावडर घातलेलं आहे. आता हे सर्व मी चमचाने चांगलं एकसारखं मिक्स करून घेणार आहे. ह्याला हा सर्व मी आता मिक्स करून घेतलेला आहे. त्यावर आता एक प्लेट मी ठेवून देते आणि याला एक 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं. इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यावर मी 2 चमचे बेसन घातलेलं आहे. थोडीशी हळद आणि हे अजवाईन आहे, थोडंसं त्याला हातावरती घासून घातलेलं आहे आणि थोडंसं तीळ घातलेलं आहे. हे चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे यात. आता हे सर्व मी एकत्र करून घेणार आहे. सर्वात पहिल्यांदा ह्याला छान मिक्स करून घ्यायचं हाताने असं. इकडं मी दुधी भोपळा जो आहे तो चाळणीत असं निथळून घ्यायचं, त्याचं पाणी काढून घ्यायचं सर्व. आता हा दुधी भोपळा मी पिठात घातलेला आहे. मिक्स करून घ्यायचं ह्याला छान, जेणेकरून आपल्याला एक पाण्याचा अंदाज येतो आणि हा दुधी भोपळा किसलेला जो आहे त्याचा पाणी मुरलं जातं, पीठ मुरतं चांगलं. आता हा जो राहिलेला पाणी आहे तो घालून ह्याला मिक्स करून घ्यायचं. पाणी जर लागत असेल तरच घ्या, नसेल तर त्यातच तुम्ही पीठ मळू शकता. इकडे माझं पीठ मळून झालेलं आहे. त्यावर मी थोडंसं आता तेल घालून घेतलेलं आहे आणि परत थोडंसं मळून घेणार आहे. आता मी याचा एक गोळा काढून घेते. असा गोलसर मी असा गोळा तयार केलेला आहे. ह्याला मी आता दोन्ही बाजूने छान एकसारखं पीठ लावून घ्यायचं, जेणेकरून पीठ हे चिकटणार नाही. पीठ ह्याला थोडंसं जास्तच लावावं लागतं, कारण ह्याचं पाणी सुटत राहतं. त्यामुळे पीठ थोडंसं खालीही ठेवून द्यायचं, पसरून द्यायचं आणि मग त्यावर पोळी लाटायची आहे आपल्याला. ही सर्व बाजूने अशी पातळ अशी ही पोळी आता मी ही लाटून घेतलेली आहे. इकडे गॅसवर मी तवा ठेवून दिला होता, तोही गरम झाला आहे. तर त्यावर मी 1 चमचा तेल टाकला आणि हा पराठा असं घालून घेतलेला आहे. आता ह्याला दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. इथे हलकंसं गरम झालेलं आहे. तर ह्या पराठाला मी आता दुसऱ्या बाजूनेही भाजून घेणार आहे. आता ह्यावर मी थोडंसं तूप घालून घेत आहे. तूप अगदी थोडंच घालायचा, फार जास्त नाही घालायचा, जेणेकरून ह्याला खरपूस असं हे भाजलं जातं. पहा, आता मी ही दुसऱ्या बाजूनेही अशी लावून घेणार आहे, जेणेकरून आपला पराठा हा छान मस्त असा खरपूस भाजला जातो. वासही छान येतो आहे ह्याचा. हा पराठा आपला दोन्ही बाजूने आता मस्त छान भाजून झालेला आहे. तर मी हे एका प्लेटमध्ये आता काढून घेत आहे. पहा, इकडे माझे दोन्ही पराठे असे मस्त भाजून झालेले आहेत. इकडे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. त्यावर थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. पहा,
ह्यावर थोडंसं बटरही घातलेलं आहे मी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा.